इकडे सरकून जा ना. इकडे या ना. इकडे थंडी वाजते ना. इकडे या सोबत इकडे जवळ जाऊ. या इकडे सोबत या. इकडे थंडी वाजते. इकडे या. या लाईटाची गरमी आहे ना. मग कीर्तन झाल्यावर वाण गेला. इकडे या इकडे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राष्ट्र संत श्री गुरुजी महाराज की जय. सब साधु संत की जय. भारत माता की जय. ओम नमो विश्ववन्द्याय विश्वात्मानं नमो नमः. संस्थितं सर्वधर्मेषु विश्वसन्तं नमाम्यहम्. मानवधर्ममार्तण्डराशीय धर्मभास्करं तुकडोजी संता श्रेष्ठं राष्ट्रसन्तं नमाम्यहम्. श्रीमञ्जुळावृन्मणि माणिकेशं श्रीखञ्जरीशं जनबृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. साधु संतन की जय. भारत माता की जय.
विश्वव्यापक प्रेम करना, विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। सबसे मिलजुल कर विचरना, सबसे मिलजुल कर विचरना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। उपमंडो वृत्ति लेकर, ना कोई ऊंचा बना, ना कोई ऊंचा बना। सबके सुख दुख को समझना, सबके सुख दुख को समझना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। भेद अपना और पराया, भेद अपना और पराया, स्वार्थ पर होता खड़ा, स्वार्थ पर होता खड़ा। स्वार्थ की भी पार कर, स्वार्थ की पार करना, ये भारी कर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। सबसे मिलजुल के करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, प्रेम की सक्रियता में, प्रेम की सक्रियता में, जातन पंथन देश हो, जाति पंथन देश भी अखिल मानव एक है, अखिल मानव एक है। सत्यान का यह धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, तोड़ कर तुही का पर्दा, तोड़ कर तुही का पर्दा, आत्म सागर में, सागर में कहत टुकड़ा मानव का, कहत टुकड़ा यही मानवता, उचित सत्कर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। विश्वव्यापक प्रेम करना, यही हमारा धर्म है। जय गुरु महाराज, जय परब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, जय परब्रह्म सद्गुरु, जय परब्रह्म सद्गुरु, जय परब्रह्म सद्गुरु।
विश्वाच्या विराट स्वरूपामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावातील सद्भाविक बंधूंनो, माता भगिनींनो, दरवर्षी आपण या ठिकाणी वंदनीय महाराजांचा पुण्यतिथी सोहळा सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला जातो। कारण दरवर्षी मी आपली सेवा देण्यासाठी आपल्या गावामध्ये येतो, बरेच वर्षापासून येत आहोत। या मैदानात कार्यक्रम येण्याच्या अगोदर आपण त्या चौकामध्ये सुद्धा हा सोहळा घेतलेला आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी माझे अनेकदा कीर्तन झालेली आहेत। आज सुद्धा दुपारला प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि आज कीर्तन सेवेसाठी मी या ठिकाणी उभा झालो। बंधूंनो, पुण्यतिथी राष्ट्रसंताची आहे आणि आम्ही हरिभक्तपरायण धोंडे महाराज आहेत। आमचे धोटे दादा वाठोड्यावरून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेले आहात। प्रचारकाचं ब्रीद जेव्हापासून आम्ही स्वीकारलं तेव्हापासून राष्ट्रसंतांचे विचार, राष्ट्रसंतांच्या भावना, कल्पना, त्यांचं साहित्य समाजासमोर कशा पद्धतीनं जाईन हा विचार आम्ही लोक करतो। कारण इतर जशा प्रकारचे कीर्तनकार असतात, लोकांना हसवतात, मजा करतात किंवा कुठल्याही प्रकारचं मनोरंजनासाठी ते जास्तीत जास्त अशा प्रकारे आपल्या पद्धती वापरतात। मनोरंजन असावं, मनोरंजनापासून जगाला आपण वेगळं करू शकत नाही, पण अति मनोरंजनामुळे जे कुठं संतांचं तत्वज्ञान आहे ते मात्र आपल्या गळी उतरत नाही। कारण आपण फक्त मनोरंजन घेतो, तत्व मात्र घेत नाही। आणि म्हणून अनेकदा तुम्ही माझे कीर्तन ऐकलंय, कधी कधी मीही विनोद करतो, पण माझा हा स्वभाव विनोदाचा नसल्यामुळं जास्तीत जास्त महाराजांचे विचार आपल्यापर्यंत कसे पोहोचल्या जाईल हा विचार मी नेहमी करत राहतो। आणि म्हणून आज जे भजन घेतलेलं आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे, त्या भजनाच्या अगोदर राष्ट्रसंत काय होते हे मी आपल्याला सांगणार आहे। आपल्यालाही माहित आहे, पण बंधूंनो, जसं आज नेतेचं पीक गावागावामध्ये दिसते, तसं साधूचे पीक आपल्या देशात कमी नाही, नाही का? साधू कुठेही उगवते, जसा नेता कुठे तयार होते तसं, नाही का? नवीन नवीन, नाही का? ज्या साधूचं नाव तुम्ही ऐकलं नसेल तेही साधू, एकेकाळचा टाळ वाजवणाराही 2 वर्षानं साधू। हो, काही लागत नाही साधू हासाठी, मी तुम्हाला सांगतो। आणि याच्या सर्वात जास्त संख्या कोणाची असन, नाही का? जुन्या भागवतकारापेक्षा आता नवीन भागवतकार खूप तयार झाले। हे भागवत ऐकू ऐकू भागवतकार झालेले आहे, नाही का? याचं पीक तर एवढं वाढलंय। बेनोळ्यात होते का भागवत? होत असते ना, दरवर्षी नवीन बुवा, दरवर्षी भागवत, नाही का? काय हरकत नाही, जरूर चालू द्या। पण मी तुम्हाला एक सांगतो, आता तुम्ही हे संक्रांत साजरी केली, हे कोण्या स्थानातली?
सांगा ना 2025 मध्ये आणि आईने सांगते जुने आईने सांगते मुखाने. पूर्वी एके काळामध्ये कुठलंच साधन आपल्या घरामध्ये नव्हतं. टीव्ही नव्हती, रेडिओही नव्हता. होता छोटा लहानसा रेडिओ नाही का, त्याच्यावरच आपलं काय मनोरंजन व्हायचं होतं. टीव्ही तर आपल्या घरी आलीच आली, पण मोबाईल आला. काय आला? मोबाईल. आता या मोबाईल मुळे काय झालं का, आता विगे गुरी जरी या स्टेजवर कीर्तन करत असेल तरी आता 2 दिवसांनी तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळू शकते. ही साधन सुविधा तयार झालेली आहे. सुरू झाली नाही का, आता सुरू झालेलंच आहे. म्हणजे इतकं विज्ञान समोर गेलं आणि इतकं विज्ञान समोर गेल्यानंतरही पण माणसाचे विचार कुठं आहे, कुठं थांबलेले आहेत. गावाच्या बिल्डिंगा वाढल्या, रस्ते चांगले झाले, लाइटिंगाला पहिले अंधार होता, उजेड आला, पण माणसं आहे तशीच आहे. माणसात बदल नाही. याचं कारण असं आहे, तुम्हाला नवीन विचार, नवीन अशा प्रकारचं काही सांगण्यासारखं या बुवा लोकांना तुमच्यापाशी ठेवलंच नाही. तेच आहे, तेच भागवत, तेच ग्रंथ, तेच शिवलीलामृत, त्याच कथा आणि तोच देव. संपलं. आपल्यापेक्षा अमेरिकेचा माणूस एकही देवाला अगरबत्ती लावत नाही, कोण्या मंदिरात जात नाही, पण त्यानं एवढी मोठी प्रगती केली. हे आपण सारे उसनवार नाही का. इंटरनेट कुठून आलं? भारतातलं आहे काय, नंतर जोडलं गेलं. आता ते अजून कोणतं फेसबुक काय म्हणते ते कुठचं आहे, हे सारंच्या सारं तिकडलं आहे. सारा पैसा तिकडे चाललाय. आपण मजा करून आला. आपल्याला थोडे काय सुधारणा झाली आहे आपली. तुकडोजी महाराज म्हणतात नाही का, हे बदललं पाहिजे. नवीन विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपणा सर्वांना सांगतात नाही का. कोणते विचार सांगतात? हे प्रार्थितो संत साधूना, प्रार्थितो संत साधूना, शक्ती द्या बुद्धी द्या. पार्थितो संत साधूना, पार्थितो संत साधूना, शक्ती द्या बुद्धी द्या, शक्ती द्या बुद्धी द्या, शक्ती द्या बुद्धी द्या. दाहला देश दुर्बलहा, दाहला देश दुर्बलहा, दाहला देश दुर्बलहा, आजवरी संत साधुनी, जगविला देश बोधुनी, जगविला देश बोधुनी, जगविला देश बोधुनी. मित्र हो, अनादी काळापासून संतांनी आम्हाला जागृत केलेलं आहे. अंधश्रद्धेपासून जागृत केलेलं आहे, वाईट व्यसनापासून आम्हाला जागृत केलेलं आहे, वाईट धंद्यापासून आम्हाला परावृत्त केलेलं आहे. आणि म्हणून हे संत दुनिया में जगे तर वही रही दुनिया खरी. त्या पूर्व संताची पुण्याही आहे म्हणून हा जे धर्म जिवंत या जगामध्ये.
कदाचित जर धर्म संत झाले नसते, धर्म राहिला नसता, माणुसकी आली नसती, तुमचा आमचा आपसातलं नातच अशा प्रकारचं कायम राहिलं नसतं. ही सारी पुण्य ही संतांची आहे आणि म्हणून संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करण्याच्या पाठीमाग हा एक उद्देश आहे का कुठेतरी गावामध्ये संत विचाराने नवचैतन्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुकोजी महाराज म्हणतात, जे कोणी आता भूमीवर जे कोणी संत म्हणून घेत असेल, जे कोणी साधू म्हणून घेत असेल, त्यांनी समाजाला काय द्यावं, चमत्कार नाही, खोट्या कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नाही, त्यांनी शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी. हा जवारी बिघडलेली आहे. शेजारच्या पोरी अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या सोबत हात धरून जातात लक्षात. आणि त्यामुळं आई वडील आत्महत्या करतात, मुलं वडिलांचे खून करतात, आईचे खून करतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी करतात. मोबाईल दिला नाही म्हणून आईच्या मानेवर सुरू चालणारे असुर पोरं या जगामध्ये जन्माला येत आहे. हा धोका आहे. आणि मग तुकोजी महाराज म्हणतात, संतांनी सरळ त्या तत्वाला हात घातलेला आहे. आमच्या भारत देशातील माणसं कशी असावी, वीर असावी, शूर असावी, अन्यायाचा प्रतिकार करणारे असावी, हे तरुण असावे, बलवान असावे, राष्ट्र बलवान असावं. हे कोण सांगते तुम्हाला? नाही का आजचा बुवाच सांगत नाही, हे सांगितलं आमच्या गाडगे बाबांनी, हे सांगितलं आमच्या राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका, अशी विनंती कोणाला केली? या देशातल्या कीर्तनकारांना, या देशातल्या प्रवचनकारांना, या देशातल्या ग्रंथ, पंथ, संत आणि धर्मवानांना. हे लक्षात. शक्ती द्या, बुद्धी द्या लोका, लेकर द्या, चमत्कार द्या आणि सांगितलं. बरोबर आहे का? आजकालचे पोरं म्हणजे आजकालचे बुवा जास्तीत जास्त धागे, गंडे, मोठ्या मोठ्या मिनिस्टरच्या हाताले कंगन दिसते.
एका मंत्र्याला विचारलं, कारण मंत्री माझ्याजवळ होता, हे कायचा धागा आहे? नाही का मंदिरात ब्राह्मणानं बांधला म्हणे. मरणाची भीती आहे म्हटलं तुम्हाला म्हणून बांधता. पुजारी कोणी मंदिरात जा काळा धागा, हेच चालू आहे. आणि आजकालच्या पोरीच्या पायाला धागे आहेत. तुमच्याच काय याईनही सुरू केले बांधणे. अरे वारे मुर्दार राष्ट्र, मुर्दार लोक, कायच्यासाठी धागे बांधता तुम्ही ते सांगा ना. काय नाही लागली पाहिजे, तुम्हीच आहे का जगात साधे दुसऱ्या आहेत नाही का? तुम्हाला बीक लागते तुमचं कोण? आम्ही बांधावा का मथुरा माणसांना? पागल आहे का? एवढा मोठा विज्ञानाचा काळ, एवढा मोठे संशोधन. अरे संशोधन नसतं तर आज नाही का पूर्ण हात ओपन करून त्याची सर्जरी केल्या जाते. महाराज इतकं विज्ञान समोर, कायची मरणाची भीती आहे तुम्हाला? तरी धागे बांधतात. एका पोरीला विचारलं, म्हटलं बाई कोण बांधतं? तिनं ती हेकड होतं केलं चालली गेली. महाराज 10 कीर्तनात सगळं त्याच्यावर राहणार नाही. अरे हा काळ आहे का तुझ्या धागे दोरे बांधण्याचा? झाशीची राणी या देशातून गेली, अर्जुनासारखे वीर या देशात झाले, रामासारखा शूरवीर अशा प्रकारचा वीर संत झाला, हातामध्ये सुदर्शन घेऊन रणांगणामध्ये जाणारा श्रीकृष्ण या भूमीत झाला, हनुमंतासारखा सेवा करणारा सेवक या देशात झाला. त्याचे तुम्ही संत नाही का? त्याची संतांनी मुर्दार कशी? आता उत्तर द्याल का तुम्ही? म्हणून महाराज म्हणतात लोक हे वीर हो. म्हणून महाराजांनी सांगितलं आमचा देश मुर्दाराचा नाही, आमचा देश मुर्दाराचा नाही. ना इथली स्त्री मुर्दार, ना इथला तरुण मुर्दार. परंपरा या देशाला वीराची. महाराज म्हणतात हे प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान. भक्तों के भगवान है, प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान. याच्यात असं म्हटलं का? इथं महाराज म्हणतात वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान. फडवेचं म्हटलं का इथं नाही का? ही भूमी कशी आहे? ही भूमी वीरांची आहे. इथं असे मुर्दार निर्माण झाले कसे? आणि हे मुर्दार निर्माण करण्यासाठी अर्ध पुण्य इथं तुमचीच आहे. वाण घेते वाणाच्या सांग ना बाई नाव म्हणते ते सांगते नाही का? असं सांगत जा दुःखानं साजरा का बस असे वीर पैदा करा या देशामध्ये. तुम्हाला माहित आहे एक एक शब्द विनोदावर नेऊ नका. तुकडोजी महाराजांनी जेव्हा या देशाची आरती लिहिली, आरती कोणती माहित आहे काय देशाची? एकाही महापुरुषांनी लिहिली पण तुकडोजी महाराज लिहिली. हे तन मन धन से सुखी हो आरती होय. आणि तुम्ही जे राष्ट्रगीत म्हणताना हे या देशाचं प्राकृतिक सौंदर्याचं वर्णन आहे नाही का? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. त्याच्यात प्राकृतिक वर्ण आहे. गंगा नाही का, सिंधू सरत का असेल त्या नाही का, जलदी तरंग. पण याच्यात आरती आमची भारत माता कशी आहे त्याच्यात एक वाक्य टाकलाय तुमच्याबद्दल. याची बद्दल आहे तुमच्याही बद्दल आहे. सांगा बरं कोणतं वाक्य आहे? निर्भय हो यह देश की माता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही निर्भय आहे का? तुमच्या मनात भीती आहे का? सांगा ना. तुमच्या मनात भीती आहे म्हणून तुम्ही त्या बेलाले शहद लावून पिंडीले चिकटवता.
एक लोटा झल हल बेलाचं पान त्या पिंडीले चिकवलं म्हणजे महापोरगई पाच महापोरीचं लग्नही जुडते महापोराले नोकरी भेटते नवराही बरा राहते. ही भीती आहे तुमच्या पोटात भीतीनं तुम्ही हे सर्व करता. पण जेव्हा झाशीची राणी रणांगणावर जेव्हा गेली तिनं आपला दामोदर नावाचा दत्तक पाठीमागा बांधला. रणांगणात उडी घेतली. राष्ट्रसंत गर्वानं सांगता झाशी की राणी यहाँ की मर्दानी, झाशी की राणी यहाँ की वीराची भूमी. ज्या दिवशी भगत सिंगला फाशी झाली जेलर विचारलं भगत सिंह आपकी अंतिम इच्छा क्या है? मेरी इच्छा है कि मेरे माँ को एक बार मुझे मिलने दे. लक्षात घ्या मातांना आई भेटीला आली. भगत सिंग रडला नाही. भगत सिंगाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. पण आईनं त्याचा चेहरा पाहिल्यावर मात्र ते मातृहृदय धसधसा रडल्या गेला. भगत सिंह म्हणाले माँ ये आंसू पोंछ डालिए. मैं फिर से भारत माँ की सेवा करने के लिए तेरी गोद में जन्म लूंगा. असे वीर या देशामध्ये पैदा झाले पाहिजे. आणि म्हणून आज गावातले जेवढे तरुण आहेत या तरुणांनी आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी देशासाठी आपले प्राण दिले पाहिजे. हे काय बसले याची पोरगी पळाली तो हात धरून गेला. मुर्दाळ हो एवढे धंदे उरले का तुम्हाला? याच्यापेक्षा तुम्हाला काही समाज दिसत नाही राष्ट्र दिसत नाही नाही का? आया बहिणीची इज्जत तुम्हाला वाचवता येत नाही. जय जयकार शिवाजीचा करता तुम्ही. आपण जर शिवाजी महाराजांचे जर मराठी असेल आपण जर सुभाषचंद्र बोसचे जर असे खरे आपण खंदे नौजवान असाल तर हे राष्ट्र असं तेजस तळपलं पाहिजे. आणि म्हणून वेळोवेळी आजच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ह्या जुन्या बुरसटल्या साऱ्या विचारांना बाजूला सारलं
आणि आमच्या भारत मातेला सुखी संपन्न करण्यासाठी राष्ट्रसंत म्हणतात हे निघू दे दिवस मंगल तो बघाया भारतात निघू दे दिवस मंगल तो बघाया भारतात निघू दे दिवस मंगल तो बघाया सुंदर वर्णन केलं भिकारी नादी सोकून आमच्या देशात एकही भिकार चोट माणूस दिसू नये भिकारीच नसावं आमचं राष्ट्र इतकं चांगलं असावं काय वाटत असेल त्या महापुरुषाला त्यांची जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी करतो त्याचे विचार आपण कुठं जर अशा प्रकारचे अंमलात जर आणले नाही तर जयंती पुण्यतिथी करण्यामध्ये काही अर्थ नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून राष्ट्रसंतांचे विचार धारण करा आज याची गरज आहे काळ याची वाट पाहत आहे आणि म्हणून तो महात्मा प्रचंड वेगानं फिरलेला तुकडोजी महाराज साधा महात्मा नव्हता मगाशी याचं मी सांगितलं बंधूंनो महाराज म्हणाले नाही का माझ्या इतका कोणी फिरू शकणार नाही इतका फिरला कशासाठी फिरला हे शिकवलं का त्यानं तुम्हाला खोट्या अशा प्रकारचं कुठंतरी तुम्हाला सांगितलं का त्याने का नुसतं देवावर पाणी वाहत जा अभिषेक कर जा ज्या त्या मंदिरात गेलं परवाच्या दिवशी कोण्या मंदिरात गेलो हो चिमूरच्या मंदिरात गेलो भोंडे महाराज तिथं पाटी लिहिली होती नाही का रुद्राभिषेक 501 रुपया साधा अभिषेक 201 रुपया नाही का आणि फुल पूजा पाती 101 रुपया वारे देवन वारे पूजा पाती सारा इकत नाही का देवाच्या किमता तुम्ही ठरवले देव तुमच्या हातचा आहे 500 रुपयाचा रुद्राभिषेक केला म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे ज्या गरीबाच्या घरी तेलाची सोय नाही त्याला जर रुद्राभिषेक करायचा असेल त्याला 501 रुपये कुठून आणणार आणि म्हणून हे सारं तुमच्या मनातलं किलमिश काढण्यासाठी देवाच्या पाठीमागाची बात लागू नका मी तुम्हाला सांगतो देव कुठं गेला नाही तो जाणार नाही त्यानंच निर्माण केलं तुम्हा आम्हाला त्याचं प्रत्येकात त्या देवाचं लक्ष आहे आपल्या कर्तव्यावर आपल्या करणीवर करणी चांगली करा म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात देव बाजारचा भाजीपाला या देशामध्ये या मंदिरावालेनं देवदेव करणार वालेनं देव सांगणार वालेनं धोटे महाराज देवदेव करणार वाले देव सांगणार वाले यायनं लूट लावली करणे हे लक्षात लूट आहे देवाचं नाव समजा देवाचं नाव तुम्ही काहीच केलंच नाही तुमची गच्ची पिचकणार आहे का तो देव अरे त्याला माहित आहे हे माझीच लेकर आहे एक गोष्ट सांगतो एक महाशिवरात्रीचा दिवस होता प्रत्येक सोमवारला आपण कोणाची पूजा करतो शंकराची पूजा करतो पिंडीची पूजा करतो की आणि एक चांगला गावातला श्रीमंत माणूस होता आता ज्याच्याजवळ साऱ्या गोष्टी आहेत तो सर्वच करते ज्याच्याजवळ काही तो काय करणार आहे आपलंही तसंच आहे ना एखाद्यानं लग्नात बुंदीचे लाडू जिलेबी केली साजरं केलं मोठा मंडप दिला म्हणजे त्या लहानसा माणूस म्हणजे का त्याच्यापेक्षा मी काही कमी व्हावा हे खरू लावून घेते त्याच्याजवळ पैसे असतील ह्या कर्ज करून करते
करायची तो त्याच्या परीनं कर, नाही का. तुम्हाला गोष्ट सांगाय मधात एक सांगतो, आठवून ठेवता. माकडाची बसली पंगत. माकड तुमच्या गावात नाही काय, हे तर कुठेही आहे. बसली पंगत आणि त्या माकडाच्या पंक्तीमध्ये त्या याची भाजी वाढली. ते गोंधन मध्ये काही भोकरचे चिकट चिकट फळ राहते त्याची. आता ते शेवट बसले ते हनुमंत जेवाले माकडाच्या पंक्तीत. हे पहिलं माकड जेवता जेवता ते बी अशी त्याने दाबली, थे उडाली चटकन. आता हे माकड त्या बीले काय म्हणते, मी साऱ्या दुनियाच्या उड्या मारतो, महापेक्षा तुला उडता येते काय. आता बी कोणाच्या हातून उडली, त्याच्याच हातानं. आपला कमीपणा दिसून त्या माकडानं त्या बीच्या वर उडी मारली. ते शेजारचं होतं बसलं. शेजारला वाटत तुलेच मारता येते काय. राहिलं जेव्हा सारी पंगत राहिली उडत. त्याचा झाला का थो उडेल, त्याचा झाला का थो उडेल. शेवट हनुमंत होते. हनुमंताला वाटलं हे येणं जेवण सोडले, हे कोण उड्या मारून राहिले. हनुमंतानं त्या शेवटच्या पहिले त्याच्या जवळच्या बसल्या माकडाला विचारलं, कोण उडाला म्हणे. तो काय म्हणे, महाजवळलं उडालं म्हणून मी उडालो. असं विचारत विचारत नंबर या पहिल्या माकडावर आला. तू कोण उडाला म्हणे. हे बी उडली म्हणून मी उडालो. काही गरज होती. विक्रमाचा काही विचार करत नाही. एकानं केलं चालला दुसरा करायला. का केला काय नाही, त्यानं केलं आपण करायलाच पाहिजे. खसखटीत पडू नका, बरबाद होऊ नका, मी तुम्हाला सांगतो. तर असं याच्या घरी सर्व होतं. ते ह्या बेलफूल 101 बेलफूल, तांब्याभर पाणी, त्या गाडी घोडा चालला वाजत त्या शंकराच्या त्या मंदिरामध्ये, नाही का. हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले याची पूजा झाली म्हणजे त्याच्या गावातला अजून एक जण ये. तो काय घेऊन ये, फक्त एक गळवाभर पाणी घेऊन ये आणि बस. तोच पिंडीवर टाके, क्षणभर डोळे मिटवे, आपला बडबड करे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमावेदनम् मृत्युमुखी अमामृतः. असा 4-5 वेळा मंत्र म्हटला का तो चालला जाय. एक दिवस मगाशी कोणीतरी मला म्हटलं होतं, शिव पार्वतीला बोलून गेला. याच्यावरचं विश्लेषण करून सांगा म्हणे. आता नाही योगायोगानं थोडंसं सांग तुम्हाला. तर 3 सोमवार झाले. 4थ्या सोमवारी पार्वती शंकराला विचार, लक्षात घ्या, हे मी काही शिवपुराण नाही सांगितलं म्हणे. देवा, तो जेव्हा श्रीमंत माणूस येते, नाही का, तामझाम, नाही का, बेलफूल, त्याचं पाणी, हे ते, तेव्हा तुम्ही डोळे मिटून घेता. आणि ह्या तांब्याभर पाणी घेऊन येते, त्याच्यासाठी मोठे तुम्ही प्रसन्न दिसता. असं कोण म्हणे. पार्वती कोणाला म्हणे, शंकराला. ते लेकर सांभाळा थोडेसे, नाही तर सध्या कीर्तन आहे पण तो पोत्यात भरून ठेवून. असं का म्हणे तुमच्या पैसे सांगा. शंकरजी याच्यावर काही बोललेले नाही. पण पार्वतीनं मात्र हा प्रश्न वारंवार विचारला की तो येतो श्रीमंत माणूस तेव्हा तुम्ही डोळे मिटून घेता, आणि तो तांब्यावर वाला येते तेव्हा तुम्ही मोठे प्रसन्न दिसता. म्हणजे तो भक्त नव्हे का.
आता 4-5 वेळा विचारल्यानंतर या शंकरजीने विचार केला, मी काय पार्वती तू नाही ते विचारतो मला. ठीक आहे म्हणे, आता तुले मी याचं उत्तर शेवटच्या सोमवारी सांग. कोण म्हणते? शंकरजी ते पार्वती नाही का. शिव पार्वतीला बोलून गेला अमरपुरी कथा, योगी जन तन्मय होत सदा. योगी जन तन्मय होत सदा. शिव पार्वतीला बोलून गेला, शिव पार्वतीला बोलून गेला अमरपुरी कथा, योगी जन तन्मय होत सदा. योगी जन तन्मय होत सदा. योगी जन शंकरजीनं सांगितलं, मी आता तुले शेवटच्या सोमवारी याचं उत्तर दे. मग आला शेवटचा सोमवार, श्रावण सोमवार. आता शेवटचा सोमवार असल्यामुळे हा जो मोठा श्रीमंत माणूस होता, यांना थोडसा अधिक चांगले पूजा करायची बा म्हणून, रुद्राभिषेक करायचा म्हणून पुन्हा दही दूध वगैरे सोबत घेतलं. पुन्हा बेलफूल बँड वगैरे हे सर्वच्या सर्व झालं. पहिला नंबर याचाच लागे त्या मंदिरामध्ये. जसा या मंदिरामध्ये गेला हा श्रीमंत माणूस आणि त्या पिंडीवर दूध दही टाकायला लागला, रुद्राभिषेक करायला लागला. वादळ सुटलं हो, आभाळ गडगडायला लागलं, विजा कडकडायला लागल्या आणि बुडापासून मंदिर हालायला लागलं. शंकर पार्वती मंदिराच्या बाहेर अदृश्य रूपाने हे पाहून राहिले होते, कारण शंकरजीला दाखवून द्यायचं होतं का खरा भक्त कोण आहे. जेव्हा त्या मंदिराची एक एक वीट पळायला लागली, तेव्हा हा म्हणतो, अरे निघा, मंदिर पडते. जीव वाचवण्यासाठी भराभर सारे मंदिरातून निघाले आणि गावाच्या दिशेनं पळाले. हे गावात पोचले आणि वादळ शांत झालं. आता कोणाचा नंबर होता? गडवा बरोबर याचा तेवढाच होता, शेवटचा सोमवार होता तरी. हो, त्या गेला आणि यानं आपलं धार टाकायला सुरुवात केली. ओम गंगेचे गोदावरी नर्मदे ओम नमः शिवाय झालं. तर वादळ थेट, विजाचा कडकडाट थेट, अवस्था ती पुन्हा तुफान म्हटलं. आता मात्र एक एक वीट पळायला लागली, घसरायला लागली आणि या पठ्ठानं काय केलं, पिंडीवरच झोपून गेला. त्या निसर्गाला सांगितलं, हे सारं मंदिर जरी माझ्या अंगावर पडलं तरी मी पिंड सोडणार नाही आणि मी उठणार. आता शंकरजी म्हणते, पार्वती पाय, त्या जीवाच्या आकांतानं उठून पायाला जीव वाचवण्यासाठी हा जीव द्यायला तयार आहे. सांग भक्त कोणता आहे? काय नेलं तर त्यानं? तांब्यावर पाणीच नेलं होतं ना, काय याच्यासारखं डेकोरेशन केलं होतं? देवाला काही नको आहे म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, भावतीथ देव ही संताची वाणी, भावतीथ देव ही संताची वाणी, आचारा तुम्ही पाहिला का कोणी, आचारा तुम्ही पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलानं शब्द मौलांनो, काहीच नाही पाहिजे देवाला. मी तुम्हाला सांगतो, फक्त मनातला भाव पाहिजे. आणि हरिपाठात आपण म्हणतो, भावे विन देव न कळे मी संदेह. ठीक आहे, तुमचा भाव जितक्या उत्तम प्रतीचा असेल ना, देव तुमच्या जवळ येतो. काही कुठं जायची गरज नाही. सावता महाराज कुठंच नाही गेला, तो आपल्याच वावरात काम करत राहिला. आला का लक्षात?
म्हणून देवाच्या पाठीमागे जर लागत असेल तर अजिबात डेकोरेशन करू नका. तुम्ही तर भजनाले जात असल्या तर काय काय तुमचा ड्रेस असते बाप्पा. त्याच्यात झाला लाडक्या बहिणी कोणाच्या. अरे त्या दिवशी धोऱ्यासहित मला पळून दिले ह्या 2-4 बहिणी. आम्हाला महाराज म्हणे कुठं घुसता म्हणे तुम्ही, आम्हाला जाऊ द्या ना. जा बा, आता तुमचाच जमाना आहे. भोंडे महाराजनं बरं झालं धरलं मला, पडलो तू उलटा पिलटा. हो तुम्ही आता माणसाला धक्के मारायला लागला तुम्ही. काय काळ काय आला आहे लक्षात घ्या. विचार करा. मी तुम्हाला सांगतो म्हणून कुठलेही देवा तीर्थ यात्रेला जात असताना काही न्यायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो फक्त आपल्या मनाचा शुद्ध भाव घेऊन जा देवापाशी. तुम्हाला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांना हे अनुभवानं सांगितलंय. आणि हे काय सांगतात तुम्हाला, असं करा तसं करा, नसन बेल तर कुठून आणा, नाही का. काही गरज आहे का देवाच्यासाठी. ना हवे माळा टिळे कधी दंड नेवा मुंड, शुद्ध करुणी वासना पावा सका मग लोचिन. साधू संतांनी देव प्रसन्न केला तर हेच वाहत बसले का बेलफूल त्याच्या याच्यात, नाही ना. म्हणून आचाराविन हे कशा आचार असायला पाहिजे. आणि हेच प्रार्थने सांगितलं, अति शुद्ध हो आचार. देव मिळवण्याचा किंवा देवाजवळ जाण्याचा हा अत्यंत सोपा मार्ग आहे. तुम्हाला आणि कठीण करून टाकला. रुद्राभिषेक शकत. अरे पंचांग पाहायला जाते पोरीचं, हे ब्राह्मण त्याच्या मनात घुसत नाही. त्या पोरीला नाही का कोणता काळ सर्प आहे लागला. कोणता सर्प. दोमे सर्प तर आपली वावरात निघते. दोमे सर्प आपली वावरात निघते. आणि मग तिची पूजा द्यायची सगळी इथं जमत नाही म्हणते, सालबरली जमत नाही. तिथं जा. कुठं त्र्यंबकेश्वरला आहे ना. मला हे सारं जंतर मंतर माहित आहे. आणि मग तिथं जाते काळ सर्पाची. काहून इथून नाही जात का तो काळ तुमचा दूर. इथला दिवस झोपला आहे का तुमच्या जवळचा. असंच करते नाही का. नवरदेवाले हळद लावते आपल्या गावातल्या हनुमान मंदिरापाशी नेते. वर्षभर दिसत नाही तो, तोही दिसत नाही. हनुमंताला वाटलं लय दिवसाचा भेटीला आला. मग याचं लग्न झालं, बायको आणली म्हणजे ह्या तिथं जाते. कुठं जामसावडीले. तर गावातला हनुमानजी मध्ये आता कोण नाही ह्या मागे. एका जणाला विचार काऊन रे म्हणे, नाही ते तिथला जागृत आहे म्हणजे. हनुमानजी मी का झोपला होतो का. अरे आपल्या गावातला हनुमानजी आणि त्या तीर्थातला हनुमानजी काही फरक आहे का. हनुमानजी एकच होऊन गेला ना. मग आपल्याच गावातल्या हनुमंताची कोणी पूजा करत, आपलाच हनुमंताचा कोणी आदर्श घेत नाही. याईनं सांगून ठेवलाय तुम्हाला माहित आहे का, जागृत नावाचं बोर्ड लावायशिवाय लोक येणार नाही. जागृत असलं तिथं लुटायला बरं झालं तुम्हाला. चला रुद्राभिषेक करा, 500 रुपये द्या, हे करा. गावातला हनुमानजी मागते का तुम्हाला. एक कोणी मागत तरी नाही जात तुम्ही. हे नाही जात. हे तर असे आहे का त्याच्याच पाठी माग हनुमंत मध्ये कुठून पैदा झाला रे. साक्षीनं मात पाठी माग नाही का घोटत राहत नाही का. मित्र हो, मी गमतीचा भाग सोडा. आपल्या देशामध्ये हनुमंत, अर्जुनासारखी बी हे तरुण पोराचा आदर्श आहे. हा घेतला पाहिजे ना. ते आदर्श हे तर नाही घे, पण ते मेंढरासारखे केसच कापून आणले. मेंढरासारखे एका रंगाचे दिसते. पहिले आमच्या काळात तो मालीना असा दोर लावे असं का नुसतं त्या मशीन कसं कापे तरी ते कसं तरी दिसे. आता तीच पद्धत निघाली जी शान होऊन गेली. पहिले गरीबाच्या पोरीले कपडे जर फाटले असेल ते माय झाकून घेऊशी शाळेत जातानी पोरगी. मोठ्या मोठ्या पोरी होत्या. आता तर साजरे कपडे फाडून टाकले. दलिंदरी आणता का या देशात. या देशाला दलिंदर बनवायचं आहे का तुम्हाला. अरे साजरे कपडे घालायला भेटले तुम्ही, हे आणली कुठून शान. विचार नाही करत. काही मनात वाटेल ते अशा प्रकारचा विचित्रपणा करायला लागलाय. त्याचा हा परिणाम झालाय. त्याचा काय परिणाम झालाय. तेरे मेरे बीच में कैसा ये बंधन कैसा ये बंधन
तुम्हाला वाटते का महाकीर्तन सुरू झालं म्हणून? मी आताच कीर्तन सुरुवात करणार आहे. आज कीर्तनाकरता घेतलेलं भजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. आलं का लक्षात? आणि भजन इतकं चांगलं आहे. 10:30 वाजले. मी 1 तास अजून कीर्तन करणार, कारण तोपर्यंत ते माझा विषय पूर्ण होणार नाही. वंदनीय महाराज म्हणतात, हे विश्वव्यापक प्रेम करना यही हमारा आपली सुरुवात आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जरी तुकडोजी महाराज या ठिकाणी हमारा शब्द वापरत असन तरी हमारा या शब्दामध्ये या देशातले सर्व साधू संतांचा धर्म आला, एवढं लक्षात घ्यायचं. केवळ तुकडोजी महाराजांचा धर्म नाही, या जगातल्या सर्व साधू संतांचा एकच धर्म आहे, विश्वव्यापक प्रेम कर. सर्वावर प्रेम करायचं, सर्वांना आपलंसं मानायचं. ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे, हे विश्वची संतांचं प्रेम पाक असं. संतांचं प्रेम असं विश्वव्यापक प्रेम असते. आणि म्हणून त्यांच्या समोर ना कोणी दुर्जन, ना कोणी डाकू, ना कोणी चोर, काहीही नसते. मेरे लिए अच्छा बुरा दुनिया में कोई है ही नहीं. सबही भला गुरुदेव यही भावना मेरी रही. आणि म्हणून दुर्जन असेल तरी प्रेम करतात, सज्जन असेल तरी प्रेम करतात, कारण त्यांना नुसतं माणूस दिसतोय, त्यातले दुर्गुण कधीही ते शोधत नाही. आणि म्हणून अशी समदृष्टी त्यांची असते. त्यांना एवढंच माहिती, या जगात प्रेमा इतकं दुसरं शास्त्र कोणतंच नाही. आणि म्हणून साने गुरुजी आम्हाला सांगायचे, फार शास्त्र लपलेलं आहे याच्यामध्ये. जगावर प्रेम करा, माणसावर प्रेम करा, जे वस्तू आहे त्याच्यावर शुद्ध प्रेम करा. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य का. मित्र हो, परस्परावर प्रेम करा, बंधुभाव निर्माण होईल. हे लक्षात घ्या. एकमेकाचा द्वेष करा, जग उजाळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे जग बांधलं गेलंय प्रेमानं. म्हणून जे कोणी दीन असेल, दलित असेल, पद्धतीत असेल, यांनाही आपल्या हृदयाला लावा, यांच्यावर प्रेम करा. ह्या भगवंताच्या भंगलेल्या मूर्त्या आहेत, यांच्यावर प्रेम करा. राष्ट्रसंत म्हणायचे, मंदिरी बसूनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गाचे काटे उचलावे. मंदिरात काय रे, मंदिरी का पाहशी ती देवतांची सावली. तो मंदिरात बसलेला आहे, तो नुसतं प्रतिमा आहे ती बसली. त्याची प्रतिमा, विशाल प्रतिमा ही जनमानसाच्या रूपानं त्यांच्या समोर आहे. गाडगे बाबांनी काय केलं, या दीन दलितावर अतोनात प्रेम केलंय. त्यासाठी त्यांनी अन्न सत्र लावलं गाडगे बाबांनी.
गाडगे बाबाचं प्रेम देवाच्या मूर्तीवर नव्हतं आणि म्हणून गाडगे बाबा कधी मंदिरात गेले नाही, देवाचं दर्शन घेतलं नाही. पण जिथे कुठे आंधळे लुळे खुळे पांगळे दिसले त्यांना गाडगे बाबांनी हात जोडले. एक प्रसंग सांगतो तुम्हाला गाडगे बाबाच्या जीवनातला. गाडगे बाबा कसे होते मित्र हो, दसऱ्याचा दिवस होता. चांदूर बाजारला गेले, गावासहित सांगतो नावासहित सांगतो, आणि तिथे तिडके नावाचा पाटील होता. स्वयंपाक झाला, जेवायला बसलेले आहेत. पूर्णाची दसऱ्याच्या दिवशी काय करतो आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे पूर्णाची पोळीच करतो ना आपल्या घरी. पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला. गाडगे बाबांनी गाव झाडलं आणि नेमकं मातीचा ते खापर घेऊन त्या तिडके पाटलाच्या दरवाजापाशी उभे राहिले. ऐकून घ्या. आणि काय म्हणते, बाई भाकर वाळा ना, जी भाकर त्या घरची जी मोलकरीण होती ती आपल्या मालकीनला सांगते, बाई कोणीतरी भिकारी दरवाजावर उभा आहे, तो भाकर मागतोय. दिवस कायचा होता? दिवस दसऱ्याचा. पाटील काय घेऊन राहिले होते? पूर्णाची पोळी. गाडगे बाबा काय मागून राहिले? भाकर. पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक असल्यामुळे सकाळची शिळी भाकर होती, ते त्या नोकरींच्या हाती मालकीनं दिली आणि जाय त्या भिकाऱ्याला दे. ती नोकरानी भाकर घेऊन गेली. गाडगे बाबांच्या त्या मातीच्या टकोऱ्यात टाकत नाही तर गाडगे बाबा काय म्हणतात, सत्य घटना सांगून राहिलो, कथा नाही. बाई पूर्णाच्या पोळीचा वास येते ना, थोडीशी दे ना पूर्णाची पोळी. ते वापस गेले. ते नोकरानी तिने आपल्या मालकीला सांगितले, म्हणे तो भिकारी पूर्णाच्या पोळी मागतो. पाटलाले ऐकायला गेलं. काय झालं? ती मालकीन म्हणते, तो भिकारी उभा आहे ना, तो पूर्णाची पोळी मागून राहिला, जाय म्हणा गेले. गाडगे बाबा उभे. ती पुन्हा मोलकरीन गेली. तुम्हाला जायला सांगितलं, अजी द्यानाची थोडीशी पूर्णाची पोळी. ती पुन्हा वाजली. म्हणे तो भिकारी जात नाही, तो पूर्णाची पोळी मागून राहिला. या तिडके पाटील ताटावून उठला, काळी घेतली आणि गाडगे बाबावर सपासम मारा लागल्या. भेगारड्या भाकर भेटते लय म्हण, पूर्णाची पोळी पाहिजे. गाडगे बाबावर मार बसून राहिले आणि गाडगे बाबा म्हणतात, पाटील द्यानाची थोडीशी पूर्णाची पोळी. त्या पाटलाचे हात थकले, काटेरी काळी घेतली, त्याने झोडपलं गाडगे बाबाला. सर गाडगे बाबाच्या सर्वांगावर काटे रुतल्या गेले. बाबा पूर्णाची पोळी द्या, पूर्णाची पोळी द्या म्हणत गाडगे बाबा तिथून निघून गेले. एका दुकानाच्या छपराखाली अंगात ते काटे काढत बसले. एक माणूस म्हणाला, काय करून राहिले बाबा? काय नाही, पूर्णाची पोळी जेवतोय. आई त्या वर्षीपासून गाडगे बाबानं मरेपर्यंत गोड कधी खाल्लं नाही. गोर गरीबाला लाडू जिलेबीच्या पंक्ती दिल्या गाडगे बाबांनी, पण गाडगे बाबानं खाल्ली शेवटपर्यंत ती भाकर खाल्ली. जगाला प्रेम अर्पावे संत असे असतात. आणि म्हणून दगडाच्या मूर्तीपेक्षा जिवंत माणसावर अतोनात प्रेम करणारे संत असतात. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, विश्वव्यापक यही हमारा धर्म है, विश्वव्यापक प्रेम करना यही हमारा धर्म है, विश्वव्यापक प्रेम करना यही हमारा धर्म है। सबसे मिलजुल कर विचरना, सबसे मिलजुल कर विचरना यही हमारा धर्म है, सबसे मिलजुल कर विचरना यही हमारा धर्म है, विश्वव्यापक प्रेम करना
धर्म म्हणत असताना शब्द एक असला तरी विस्तार फार मोठा आहे. मी तो विस्तार सांगणार नाही. धर्माचा विस्तार सांगायला गेलो तो माझे 11:30 इथंच वाजायच्या वेळी लवकर. धर्म याचा अर्थ आहे समाजाची धारणा ज्यानं होत असेल त्या सर्व गोष्टी धर्मात येतात. तुमचा धर्म अलग आहे, माझा धर्म अलग आहे. प्रत्येक माणसाचा व्यक्तिगत धर्म अलग अलग आहे, एवढं लक्षात घ्या. आलं का लक्षात? धर्म 3 प्रकारचा आहे. एक आहे व्यष्टी धर्म, दुसरा आहे समष्टी धर्म आणि तिसरा आहे परमेष्ठी धर्म. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्ठी. आमचा व्यक्ती धर्म आमच्या प्रकृतीप्रमाणे चालतो. लक्षात घ्या, आमचा व्यक्ती धर्म आमच्या प्रकृतीप्रमाणे चालतो. समष्टी धर्म हा समाजाच्या नियमाप्रमाणे चालतो आणि परमेष्ठी धर्म हा ईश्वराच्या निसर्गाप्रमाणे चालतो. महाराज म्हणतात व्यक्ति धर्म सबके अलग है जो प्रकृति के साथ में. हे तुम्ही नाही म्हणत का सगळं नाही का? नाही वा, ध्यान प्रार्थना करणं आपला तर जीवनातला धर्म, आपण कधी त्याला सोडणार, हा तुझा व्यक्तिगत धर्म झाला नाही का? पण समाजासाठी वागत असताना समाज धर्म लक्षात घ्या. कुटुंब धर्म, समाज धर्म, गाव धर्म नाही का? बळकट होईल राष्ट्र धर्म, प्रगती पथाचा आणि सर्वात मोठा धर्म कोणता असेल त्याचं नाव आहे राष्ट्र धर्म नाही का? आणि म्हणून राष्ट्राचा विचार करत असताना नाही का संतांनी हा धर्म आम्हाला शिकवला. सर्वात मोठा धर्म आहे जगाला प्रेम अर्पावं, सर्वावर प्रेम करावं, सर्व जाती धर्मावर प्रेम करावं. महाराजांचं वचन सबके संग में प्रेम करोया, सबके संग में प्रेम करोया, 2 दिन का है मेला महात्मा गांधी सारे शांति के प्यारे, शांति के प्यारे, शांति के प्यारे. इन सब ने अपने जीवन में शत्रु को भी हारे, शत्रु को भी हारे, शत्रु को भी हारे. सब में ईश्वर बनाया, सब में ईश्वर बनाया, हे गौरी ने बोला, संतों ने बोला, मानव सेवा बढ़कर कोई बड़ी नहीं है पूजा, बड़ी नहीं है पूजा, बड़ी नहीं है पूजा. सेवा भाव में मंत्र नहीं है पूजा, मंत्र नहीं है पूजा, मंत्र नहीं है पूजा. संयम के रहे जग में, संयम के रहे जग में, संयम के रहो जग में, भेद अपना संतांनी प्रेम शिकवलं, प्रत्येक ग्रंथाने प्रेम शिकवलं. महाराज म्हणाले नहीं का, मैं भी कौन हूं, मैं भी प्रेम का पुजारी हूं. मैं ही प्रेम, अजी प्रेम का पत्थर ही मैंने मारना सीखा भला. किसको लगता है चोट वो तो प्रभु जाने कला. कई सैकड़ों को लग गया, जीवन उसका बदल गया.
मुझको इसका पता नहीं है, जब लग गया तब लग गया. प्रेमाची चोट ज्या माणसाला लागली त्याचं जीवन बदललेलं आहे, लक्षात घ्या. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात शेवटच्या भजनात तन मन नाही का तंदिया मंदिया और तो रहा प्रेम ही. काय शिल्लक संत जाता जाता ही सर्वावर प्रेम करून जातात, हे लक्षात घ्या. एक प्रेमाचं उदाहरण सांगतो तुम्हाला, तर लक्षात घ्या प्रेमात काय जादू आहे. बुद्धाच्या काळामध्ये अंगुलीमाल नावाचा एक डाकू होता महाराज, आणि तो डाकू असा साधारण होता. त्यानं 1001 बोटाची माळ त्या देवीला अर्पण करण्याचा त्यानं संकल्प केला होता. 1001 नुसत्या माणसाच्या करंगळीची. आणि म्हणून त्या वाटेवर तो शस्त्र घेऊन राहायचा. दिसला का कापला का त्याचा एक बोट कापला का त्यानं धाग्यात वर. त्याच्यामुळं जिकडे तिकडे दहशत पसरली होती. अरे अंगुलीमाल वो तो बहुत भयंकर डाकू है. एक दिवस भगवान गौतम बुद्ध त्याच मार्गाने जायला निघाले. लोकांनी अडवलं, महाराज इस रास्ते से जाना नहीं. बोल क्या बात? महाराज भयंकर डाकू आहे, तो कोणालाही सोडत नाही. त्याला कापतो आणि त्याची करंगडी कापतो आणि तो आपल्या माळेमध्ये होतो म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल होतं. अंगुली कापतो. अच्छा. भगवान गौतम बुद्ध म्हणाले ठीक आहे, मला मारेलच ना तो. आणि म्हणून असे याच्यात निर्भयतेने त्या रस्त्यानं गेले. त्याची जवळजवळ 1000 अशा प्रकारच्या अंगुली त्यानं कापून 1000 माणसं त्यानं मारले होते. आणि त्याला 1000 एकाच बोटाची गरज होती. आणि नेमकी सापडले कोण? बुद्ध. तलवार घेऊन धावला. त्याला असं वाटलं आहा काय जोगड्या आलाय, हे का जोरदार, जणू काही देवीनं पाठवलाय आपल्यासाठी. तलवार घेऊन उभा राहिल्यावर कौन आहे बोल्या? भगवान गौतम बुद्ध. मैं गौतम हूं. गौतम मान झुको. आणि त्यानं गौतम बुद्धाच्या मानेवर तलवार चालावी. तो थोडा थांबला. आपण याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, नाव ऐकलंय. उभे राहा. तुम्ही खरं सांगा तुम्ही कोण आहेत? म्हणे मी गौतम बुद्ध आहे. बुद्ध म्हटल्याबरोबर त्यांना तलवार टाकून दिली आणि पार नमस्कार. महाराज मला क्षमा करा, हजारो लोकांचे मुर्दे पाडलेले आहेत मी, आणि ही माळ 101 अंगुलीची माळ मला त्या देवीला अर्पण करायची होती. पण आज तुमच्या दर्शनानं बरेच दिवसाची तुमची कीर्ती मी ऐकत होतो. मला तुमच्या बुद्धाची दीक्षा द्या. काय केलं भगवान गौतम बुद्धानं? नुसतं प्रेमानं त्याशी बोलले का हे तू काय करत आहे? केवढं पाप करत आहे. त्या अंगुली मालाला बुद्धानं दीक्षा दिल्यावर अंगुलीमाल हा बुद्धाचा प्रचारक झालाय. प्रेमात ही जादू आहे. आणि मग संत असं विश्वव्यापक प्रेम करत असताना त्यांच्या समोर हा वाईट, हा दुर्जन आहे. संतांचा तो मूळ स्वभाव नाही का? काय स्वभाव असतो? सर्वावर प्रेम करावं, जगावर प्रेम करावं. साने गुरुने सांगितलं, दलित असो कोणी असो सर्वावर प्रेम करावं. प्रेम भक्ती विन कलियुगात दुसरं सांगतो. मला भक्तीची व्याख्या मला सांगा बरं. मी तुम्हाला विचार, भक्तीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे? जसं मुलाविषयीचं प्रेम, त्याला काय नाव आहे?
एखादी आई किंवा वडील मुलाविषयीचं प्रेम दाखवते त्याला काय म्हणतात? वात्सल्य. त्याला काय म्हणतात? एखादा माणूस देशावर प्रेम करतो त्याला काय म्हणतात? देशप्रेम. प्रेमाची व्याख्या पाहत अशी नाही का? मग देवावर जो प्रेम करतो त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे भक्ती. आणि भक्ती म्हणजे प्रेमाची होते. भक्ती म्हणजे प्रेमाची होते. देवाविषयीचं आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत नाही का? आजचे मुलं मुली प्रेम करते, हे कोणतं प्रेम? हे प्रेमच आहे. तुम्ही कोण अजून हे कोणतं प्रेम आहे? हे विषयी प्रेम आहे. लक्षात ठेवा डायरी. हे कोणतं प्रेम आहे? हे विषयी प्रेम आहे. ज्या दिवशी विषयी प्रेम नष्ट होते त्या दिवशी दोघही जण एकमेकाला लाता मारतात. मग बापाला सांगते मी चूक केली, तर विषय प्रेम हे कायम टिकणारं प्रेम नसते. म्हणून देहावरचं प्रेम हे धोकादायक आहे. देहावरचं प्रेम हे धोकादायक आहे. जे सौंदर्याला पाहून प्रेम होतं ते प्रेम विषयी प्रेम आहे. संतांनी ईश्वरावर प्रेम केलं त्याचं नाव भक्ती आहे. ते प्रेम मीराबाईनं कृष्ण मूर्तीवर केलं. हे विचारा. म्हणून कृष्ण रंगी रंगली मीरा, राज वैभव वाटे कचरा, छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा ज्या दिवशी माणसाला प्रेम उफाळतं ना तेव्हा विषयाची भावना राहत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून भक्तीची व्याख्या वज्र गोपिका नाम असं शास्त्रात केली आहे. कृष्णानं गोपीनं कृष्णावर जे प्रेम केलं ऐकून घ्या आता. गोकुळातल्या गोपीनं कोणावर प्रेम केलं? कृष्णावर केलं. ते प्रेम विषयी प्रेम होतं का भक्ती प्रेम होतं सांगा? ते जर विषयी प्रेम राहिलं असतं तर साऱ्या त्याच्या गोपीच्या नवरेनं त्याला घराच्या बाहेर काढून दिलं तर म्हणलं हा कृष्णाच्या बरोबर. पण गोपी काय म्हणतात स्वतःच्या पतीला नाही का? तुझ्या मधुर बंशीच्या स्वर्यसे किती मोहनी, भुलून किती गोपिका विसरल्या घरा लागुनी, दही विकित हाटिया घोरणी जाती सासू सवे नाही का? मधुर बंशीचा ऐकता म्हणती कृष्ण घ्यान आजीवे. पतीस म्हणे घे तुझी चरण अस्तीची संपदान, प्रेम मुचे इथे हरीचा आमचा गोळा. पतीला म्हणायचं तुझं प्रेम या शरीरावर असेल, हे प्रेम संसारात, पण मन कृष्णाला. हे लक्षात. हे आहे भक्ती प्रेम. त्याचं एक सुंदर उदाहरण सांग पुढे चालतं. एकदा काय झालं, मिरेच्या महालामध्ये एक म्हातारी झाडझूड करायला जाय. ग्राम स्वच्छता अभियान. आणि त्या म्हातारीला एकच पोरगा होता. म्हातारी पोरगा असाच होता आळशी. आजचे पोरं आळशी असं मी म्हणणार नाही, काही काही असते आळशी, बापाच्या मळ्यावर खाणारे. हो, काही काही काम करतात. आणि तुकडोजी महाराजांनी असा एक दगिंदर पाहिला असं भजन लिहिलं. कोणतं? हे बसलास कशायला आळशी बनायला, Oh,
होता भिकेचा असंच होतं दलित काम नाही करायचं काही त्या माथारीच्या भरोशावर खात एक दिवस गंमत काय झाली ती गुढी पडली बिमार आणि हे पोराला काय म्हणते बाबू ताप आला बरं नाही वाटत जीव कसा तरी वाटते माझ्या कामावर जातो काही काम नाही मिरेचा महाल झाडझूड करून टाकायचा अंगणात पाणी शिपायचं झालं रांगोळी फांगोळी नाही टाकली तरी चालते झाडझूड करायचं पण तेवढंच काम आहे त्याला असं वाटलं आता खरंच त्यानं हातगीत लावून पाहिलं आपल्या आईच्या अंगाला तिच्या अंगाला ताप होतात ह्या गेला ड्युटीवर कोणाच्या त्या माथारीच्या कधी मिरेचा महाल यानं पाहिला नाही मिरेले कधी यानं पाहिलं नव्हतं मी तुम्हाला विषयाचं प्रेम सांगून झालो आणि ह्या गेल्या त्या महालामध्ये मीरा पायाला घुंगर बांधून कृष्णमूर्ती समोर नाचत होती हे पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू विष का प्याला राजा पीवत मीरा त्या घुंगराचा आवाज त्यानं ऐकला आणि हा क्षणभर उभा राहिला बोलतो या महालात कोण नाचते आता तो तरुणच होता तारुण्य वाहावा विकार हा तो नैसर्गिकची प्रकार आणि थोड्याच वेळानं तिची आरती पूजा झाल्यावर ते मीरा महालातून आली ती सुंदर राजकन्या इतकी गोरी पान पोरगी त्यानं सर पाहते हा हा सुंदर आहे मीरा त्याला वाटलं नाही का आता हे दलिंदर कुठं गेलंच नव्हतं ना आतापर्यंत हे जमतेन गेलंच का मिरेच्या माला आणि त्यांनी मीरा पाहिली त्याला वाटलं हा हा काय सुंदर आहे नाही हे आजच्या पोट्टीची अवस्था कॉलेजमध्ये गेल्या म्हणजे हे असेच करे हा 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 काय सुंदर मॅसेज सुरू होतात त्यांचे नाही का मॅसेज पत्र काही नाही हे मॅसेज नाही का तू मला फार आवडली चला तो विषय आपला नाही हा कामावरून घरी गेला हा झाडच जाईन तिच्याकडे पाहत जा आता याच्यात काही वाईट आहे असं नाही तो निसर्ग आहे मी तुम्हाला सांगतो तारुण्यात ह्या भावना प्रत्येकाला असतात हे लक्षात तो विषय फार मोठा आहे मी तुम्हाला सांगणार नाही कारण महापुरुषांनी सुद्धा हे कबूल केलेलं आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामुळं याच्यात काही तरुण मुलाचा मुलीचा दोष आहे असं वाटत नाही पण स्वतःला आवरलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे हे लक्षात आणि महालातून हा काम करून गेल्यानंतर घरी हा आपल्या आईला काय म्हणतो तुझी तब्येत कशी आहे ते म्हणे अजूनही की कणकण गेली नाही ताप आहे सांगायला आता याला असं वाटलं हे 8 दिवस जरी बिमार पडली तरी मला 8 दिवस कोणाला पाहायला भेटल मी राहिले म्हणजे तू चांगली दुरुस्त होय मी करतो झाडझूड आता इले काही माहित नाही माथारीले याचं मन कुठं गेलं काय गेलं तुम्ही नाही काय मन वढाय किती हा आपल्या आईले म्हणते ते कृष्णमूर्ती समोर नाचते ते पोरगी कोणाचे ते म्हणजे राजाची पोरगी तेच तो मीरा तिथंच महाला आपण तिच्याच घरी आपण कामाला जातो हा
सुंदर आहे माहिती पाहिलं आणि ते राजकन्या आहे. तिथं काय कमी आहे बिचाऱ्याच्या घरी? आपल्यासारख्या का गवताच्या झोपीत राहते, आज चूल पेटते, उद्या काहीच नाही. हा 2 दिवस गेला. 2 दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हातारीला चांगलं वाटलं. आता ते म्हातारी काय म्हणते, भाऊ आज मला बरं वाटते, आता तू काही जाऊ नको, आता मीच जातो. हा काय म्हणते, तू तिथं आराम कर ना, मला जाऊ दे ना, हे करतो ना. हो, अजून एक दिवस विश्रांती घे. नाही, आता मला बरं वाटते. म्हातारी गेली आणि हे त्या खाटेवरून उठून कामाला गेली. हे त्या खाटेवर हे झोपलं. याले ताप आला. याले कोणता ताप आला आता? याले ताप नाही आला, याले वैताग आला. मीराले पाहिलं, म्हातारी काम करून घरी आली तर हा झोपला होता. म्हातारी वाटते याची तब्येत बिघडली काय? हा कोण रे बाबू, जेवला नाही, दवडीतल्या भाकरी तशाच आहे. बरं वाटत यात गेल्या वाटत सांगावं काय आता? हे न सांगण्यासारखी गोष्ट आहे नाही का? तिला वाटत जाय, बरं वाटत दवाखान्यात जाय. आता माईचं हृदय व्हायचे. संध्याकाळी जेवण रे बाबू, नाही जेवाले मन नाही लागत, भूक नाही लागली. अरे मग तुला बरं वाटत दवाखान्यात जाय. 2 दिवस झाले पोट उपाशी होतं, बुढीनं पाहिलं नाही. म्हणे का रे, तू कामालाही जात नाही, सांगतही नाही, तुझ्या अंगाला तापही नाही, तू काय झालं तुला हे तर सांग. ह्या काय म्हणते राहिला, कोणाला सांगू नको तू. म्हणते मी काय सांगणार, ते मीरा आहे ना, त्या मीरेशी मी लग्न करणार आहोत. ते चित्र असं मीरेनं होय म्हटलं काय तुले? नाही. मग तू तिच्याशी लग्न करता, इथं चिवे दंड मरत नाही रे, घरात खाले सोय नाही, लग्न कोणाशी मीरेशी नाही का? मरत काय फुकटचं? हे म्हणजे मी मरणार आहो. जोपर्यंत तिच्याशी लग्न मी करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा घास घेणार. आता केवढी वेळ म्हातारीला वाटे का हे आता फुकटचं मेल्याशिवाय राहत नाही. हे काही याच्याशी लग्न करत नाही. काय सोय आहे आपल्या इथं? कोण्या तोंडानं म्हणून दिले महापौर गोती वाटपून राहिली म्हणून नाही का? पोटाची भाकर चालली जाई, बुडी सापडली पेचा, हे झोपलं हे असं उतानं नाही का? म्हातारी रडे, एवढं करा काय? गेली, मोठ्या चिंतेत गेली. महाराज म्हणतात, देवा चिंता चिता तुला वाही. वाक्य आहे दादा नाही का? चिता ही मेल्या माणसालाच जाळते, पण चिंता ही सारे आयुष्यभर जाळते, एवढं लक्षात घ्या. दोघी शब्द फार महत्वाचे. ती गेली पण ती झाडत जाय आणि तिच्या डोळ्यात पाणी येत जाय. पण मिरेला आपल्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही पाहिजे म्हणून ती पदरानं पुसून दे. पण मिरेचं लक्ष गेलं. आजी आज बोलत नाही, आजी तिला बरं वाटत नाही का? म्हणून मीरा काय म्हणते, आजी तू कालपासून काही बोलून नाही राहिली, अजून तुला बरं वाटत नाही का? तुला बरं वाटत नसेल तर आराम कर. असं म्हटल्यावर तिला रडणं आवरलं नाही, एकदम हुंका पडलं. ती जोरांतर राहिली. काही सोय नाही का घरी? नसेल तर घेऊन जा, तुला जे पाहिजे ते. म्हणून मीरा माझं चिंता फार वेगळी आहे, फक्त मला एक वचन दे तर मी माझ्या मनाचं तुला सांगतो. मला सांग ना, फक्त माझ्या पोटाची भाकर जाणार नाही एवढं फक्त मला वचन दे. आजी कधीच जाणार नाही, तुझी नोकरी येऊन तुला मी कधीच कमी करणार नाही. पहा बरं. हो म्हणे, तुला सांगू आता, माझं पोरग 3 दिवस तुझ्या महालात काम करायला आलं. तुझा सुंदर चेहरा पाहला आणि ते रात्रीची बळबळ करते ना, अशी बळबळ करते, मला तुझ्या मीरासोबत लग्न करायचं. कसं शक्य आहे म्हणे मीरा, मी कोणाला सांगू, जगाला मी सांगू शकत नाही की तुझ्यापाशी बोललो, ही गोष्ट तुझ्याच पाशी ठेवलो, नाही तर माझ्या पोटाच्या. मीरा हसली. तो असा म्हणतो काय म्हणे, माझ्याशी लग्न करतो मी. आजी तू जशीन की नाही त्याला माझा निरोप सांग, उद्या पाठवून दे, सांग त्याला का मीरा लग्न करणार आहे म्हणून त्यासोबत. फार महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांग. म्हातारी म्हणे, खरं का मीरा? हो ना आजी, मी गंमत नाही करत ना, खरंच पाठव त्याला, तू पाठव त्याला आणि माझा हा निरोप सांग.
का मीरेने तुला बोलावलेलं आहे, मीरा तुझ्याशी लग्न करणार. हे गेली बाब तरी हिच्या मनात धाकधूक होती. मीरानं गंमत नसून केली आपली, कारण मीरा कसं काय ती आपल्या पोराशी लग्न करणार आहे, शक्य नाही. गेली. हा झोपलाच होता. हे गेला बाबू जेवला काय रे? नाही. जेवत नाही का? नाही. मी काय करतो? नाही, मी तू सांगितलं ना की मीरा लग्न करण तरच जेवण, नाही तर मी आपण मेल्याशिवाय राहत नाही. म्हणे असं काय? उद्या सकाळी उठ, तिचा निरोप आहे, तिनं तुला बोलावलं, उद्या तुझ्याशी ते लग्न करणार आहे. हा असं? आता जो उद्या सकाळी बोलावलं, तू आता जो काय नाही, उद्या सकाळीच जातो. तर सकाळी उठला, आंघोळ गिंगोळ केली, यानं गेला. मीरा महालातून नुसती बाहेर आली. मीरा काय म्हणते? या बस. म्हातारीनं मला तुमचा निरोप दिला, मी पण तुमच्यासाठी तयार झाले लग्न करणं तुमच्यासोबत. पण माझी एक अट आहे. ते अट जर तुम्हाला मंजूर असेल तर मी ही पुष्पमाला मी तुम्हाला अर्पण करेन. ह्या काहीच नाही बोलला. याची छाती धडधड करायला लागली. याला असं वाटलं का काही आहे का नाही याच्यामध्ये. आणि खरंच मी खोटं बोलत नाही. म्हणजे माझी अट सांग का? म्हणे माझी, तुम्ही माझी अट पूर्ण करणार का? हा काय म्हणते? सांगा ना म्हणते तुमची अट. ही जी कृष्णमूर्ती आहे ना, या कृष्णमूर्तीसमोर तुम्हाला अन्न पाण्या वाचून 1 महिना इथे बसायचं आहे. अन्न पाण्या वाचून तुम्हाला कुठं बसायचं आहे? या मूर्तीसमोर बसायचं आहे. आणि जेव्हा महिन्याचा शेवटचा दिवस निघेल तेव्हा मी सुंदर फुलांची माळ ही मी तुमच्या गळ्यात टाकेल. त्या दिवशी या कृष्णाच्या साक्षीनं तुमचं माझं लग्न होईल. याला असं वाटलं 5 दिवस उपाशी होतोच मी, 1 महिना उपास करायला काय 1 महिना थोडंच मरणार आहो का? त्यानं कबूल केलं. हो चला बसा, आता घरी जायचं नाही, बसा त्या कृष्णमूर्तीवर. मी आता दार, तुम्ही इथं बसले की मी दार लावून घेणार आहे. आणि दार लावल्यानंतर हे दार महिन्याच्या शेवटच्या तारखेला उघडेल, तोपर्यंत उघडणार. त्या बसला, त्यानं डोळे मिटले आणि त्याला मंत्र सांगून दिलाय. हे ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते या हरिभजनामुळे याला समाधी लागली. हा बेभान झाला. त्याच्या मनातली ती विषयाची भावना संपली. महिन्याचा शेवटचा दिवस निघाला. मीरेनं सुंदर फुलाची माळ तयार केली. हे महाद्वार उघडले, गजर हा करणी दुमदुमला, जीवा आपुरमग झाला, भेटण्या गुरुपद कमला, भेटला गुरुपद कमला, भेटला गुरुपद कमला. वेळमुळी मुरली
मीरेनं दार उघडलं. याला समाधी लागली. मीरा आवाज देते, अहो उठा. हे बघा, आम्ही सुंदर फुलमाळ तुम्हाला अर्पण करण्यासाठी आणली आहे. पुष्पे वाहिनवी भावाची घालीन माळ जीवाची गुरुच्या हृदयाची. त्यानं डोळे उघडले आणि तो एक सारखा त्या मीरेकडे पाहत राहिला. म्हणते, मा हे मेरो तो गुरुधर गोपाल दुसरं नको. ही माळ या कृष्णमूर्तीला टाकायची, माझ्या गळ्यात नाही. मी कधी म्हटलं होतं तुला तुझ्याशी लग्न करणार म्हणून? देहभान विसरलेला. मीरेनं उचललं त्याला. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि तो म्हणतो, आहे की नाही ही माळ. आणि ती माळ मीरेनं कोणाला वाहिली? कृष्णमूर्तीला अर्पण केली. मेरे तो गिरधर गोपा दुसरो नको. इकडे याची अवस्था अशी झाली, विषयाची भावना गेली, विषयाची भावना Thank you.
जेव्हा जीवाला कळतं ना, आत्मसाक्षात्कार जेव्हा जीवाला कळतो ना, तेव्हा ते भक्ती प्रेम असतं, हे लक्षात घ्या. आणि हे प्रेम हळूहळू इतकं व्यापक असतं, विशाल असतं, आणि हे प्रेम संतापाशी असतं, हे लक्षात घ्या. आणि मग त्यांच्या समोर ही विषयाची भावना नसते. आणि म्हणून महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, तुम्ही आम्ही सर्व माझ्या परके पण नाही. म्हणून संतांचं प्रेम, संतांचा धर्म असतो विश्वव्यापक प्रेम करना ही हमारा धर्म है. आलं का लक्षात? म्हणून विषयी प्रेम वेगळं. आपण प्रेमाच्या व्याख्या पाहत असताना पाहिलं, आता या विषयी प्रेमाचं रूपांतर खऱ्या अर्थानं भक्ती प्रेमात झालं. हेच प्रेम गोपीपाशी होतं. हे प्रेम कोणापाशी होतं? गोपीपाशी. आणि मग कृष्णासाठी त्या जीवदान द्यायला तयार होत्या. पण लोकांनी त्यांचं प्रेम विषयाशी जोडल्या गेलं. गोपीचं प्रेम आजचे कीर्तनकार कोणाशी जोडलं जातं? विषय भावनेशी जोडल्या जातं. आणि मग कृष्ण आणि गोपीच्या नाही त्या प्रकारच्या वाईट लीला समाजाच्या समोर व्यक्त करतात. वास्तविक पाहता प्रेम हे असं निर्मळ असते, स्वच्छ असते, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रेम स्वरूप हा असं म्हटलं गेलं. वज्र गोपिकानाम असं संस्कृत वाक्य आहे. भक्तीचं प्रेम जर कसं असेल तर त्या गोपिकांना विचार असं म्हटलं गेलं आहे. हे झालं प्रेमाची व्याख्या. दुसरं कडवं असं आहे. दुसरं कडवं सांगून मी माझं कीर्तन समाप्त करणार आहे. कूप मुंडप वृत्ती लेकर ना नका कोई उचाव. कूपमंडूप म्हणजे मर्यादित प्रेम. संतांचं प्रेम हे विश्वव्यापक प्रेम आहे. पण तुमचं आमचं प्रेम हे कसं आहे? मर्यादित आहे, कुटुंबापुरतं आहे. आम्ही शेजाऱ्यावरही प्रेम करत नाही का? एखाद्या गरीबावरही आम्ही प्रेम करत नाही. म्हणून महाराज म्हणतात, धनदारा सुत नाती पोटी व्याप करुणी बसला, प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पावला. आमचं प्रेम असं आहे, स्वार्थी आहे, मतलबी आहे. म्हणून आमच्या प्रेमाला विश्वव्यापक प्रेम म्हणता येत नाही. कूप मंडूक वृत्ती लेकर. कूप मंडूक म्हणजे, कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. मंडूक म्हणजे बेडूक. तुम्हाला त्याची गोष्ट माहित नसेल, मी गोष्ट सांगून देतो. पावसाळ्यामध्ये डबके भरतात. त्या डबक्यामध्ये नाही का हे मेंढकं बोंबलत राहते, ट्रॉंग ट्रॉंग करत है ना. यायची राहुटी कुठं असते? आणि 4-5 माणसं जर समजा 1-2 माणसं गेलं त्याच्यासमोर जास्तीच्या बुड्या मारते ते. त्याला दाखवते, हा काय मस्त आम्ही पोहून राहिलो. कारण ते बेटकं शेवटी. आणि काठाराला जोरजोरानं बोंबलते, आव्हान देते का काय आम्ही स्वर्गाचा आनंद लुटत आहोत. बेटकं आला का लक्षात? राहते कायच्या सल्ल्या पाण्यात नाही का, त्याला स्वर्ग मानतात. एक दिवस काय झालं, एक राजवंश पक्षी आला आणि उतरला. हे बेडूक त्याच्या समोर जास्तीच शहाणपणा करे, इकडून पोहे तिकडून पोहे, दुपटी मारे, असं पाय. पण त्या राजहंसाला असं विचार नाही का तू मित्रा केव्हा आला रे, काय आला, कसं काय चालला तुझे, काहीच नाही. हे जास्तीच पुन्हा त्याच्यासमोर याला मोठा गर्व कोणाला या बेटकाले त्या सल्ल्या पाण्याचा नाही का. त्या राजहंस पक्षाला म्हणतो, हे मित्रा, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच्यात पोहत असतो. काय पोहण्याचा आनंद आहे, माझा हा स्वर्ग अप्रतिम आहे. तुला कुठला रे आनंद, असं तुला पोहता येते काय? कोणाला हिनवते ते? त्या राजहंस पक्षाला. आता राजहंस पक्षी कुठे राहते? मानस सरोवरावर. खाते काय? मोत्याचा चारा. याच्यापेक्षा हुशार. तर ते बेडूक याले हिणार नाही का. पुन्हा त्याच्या समोर पोहून दाखले, हे पा कसं पोहतो, कसं साजरं पाणी आहे. तो राजहंस पक्षी याच्या या माकड चेष्टाकडे पण हशी केवळोरी आहे. सल्ल्या पाण्यात डबक्या डाव्या बुडते. मला सांगून आलं तो असा स्वर्ग पाहिला काय, असं पाणी पाहिलं काय, असं तुले पोहता येते काय नाही का. राहायला राजहंस पक्षी म्हणते, ठीक आहे म्हणते, आता मी तुझा स्वर्ग पाहिला, माझा स्वर्ग पाहायला चालतं काय म्हणते तू? म्हणजे तुलाही स्वर्ग आहेस ते काय? म्हणजे तुलेच आहे काय? चाल ना माझा स्वर्ग पाहायचा. त्या बेटकाले त्यानं राजहंस पक्षानं आपल्या पंखावर बसवलं आणि उडला. जशी आकाशात भरारी घेतली ते बेडकाचे डोळे पांढरे झाले. एवढा उडते
आणि हा राजहंस पक्षी त्या मानस सरोवरावर उतरल्याबरोबर तो अथांग समुद्र पाहिल्यावर या बेटकाला अटॅक आला. झालं उतर म्हणे आता इथं. ते बेडूक तुमकन उतरलं आणि ह्या वैभव म्हणे महास्वर्ग. तेव्हा त्या बेटकाचे डोळे उघडले. बापरे म्हणे, मी तर त्या लोणीच्या सल्ल्या डबक्यात ना तू बुड्या मारून तिथंच बुड्या मारो म्हणे. मला वाटलं म्हणे का हा स्वर्ग आहे, याच्यापेक्षा दुसरा स्वर्ग नाही. याचं कारण हा दृष्टांत सिद्धांतच आहे. माणसाची लहानशी वृत्तीना माणसाला अगदी लहान बनवते. विशाल जेव्हा त्याची बुद्धी होते ना, महाराज म्हणतात चला विशालतेच्या मार्गी. जेव्हा आपण मोठ्या मार्गाने जायला लागू ना, तेव्हा आपल्याला कळेल की आपण आतापर्यंत किती अज्ञानी अडाणी होतो, नाही का? किती अज्ञानी अडाणी होतो, आपण काय करत बसलो. आणि म्हणून संत म्हणतात नाही का, परमेश्वराला काही मागू नका, फक्त बुद्धी मागा. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी, आयुष्य दे शतकनिर्धारी. म्हणून सर्व साधू संतांनी जर काय मागितलं असं नाही का, हे गुरुदेव हम सबको हे नाही मागितलं नाही का, पोरीचं लग्न होऊ दे, गाय दे, म्हशी दे, नाही का, नोकरी दे, असं होऊ दे, हा क्षुद्र मागण्या नाही मागितलं. मागायचं असेल तर परमेश्वराला रे माग ऐशी याद को तुमसे जुदा नाही होऊंगा, नाही का, असं मागा का देवा तुझा क्षणभर विसरण मी तुला विसरू शकणार नाही, असं काही परमेश्वराला मागा. आणि म्हणूनच तुकोजी महाराज म्हणतात की माणूस लहानसा नाही, माणूस एवढा मोठा आहे, आकाशापेक्षाही मोठा आहे. म्हणून एक अवंगात करा, तुका आकाशा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एवढे मोठे आहोत, लहानशे नाही. याचा अर्थ असा की ज्यांची वृत्ती विशाल झाली आहे त्यांची वृत्ती या जगाला गवसणी घालते. आणि म्हणून संत हे जगाचे मायबाप असतात. आलं का लक्षात? म्हणून संतांचा धर्म कोणता असतो? सर्व जगावर, सर्व प्राणी मात्रावर, सर्वावर प्रेम करणं. विश्वव्यापक प्रेम यही यदक्षरं पदं भ्रष्टमात्रा जनते तत्सर्व क्षमतांदेव प्रसिद्ध परमेश्वरा. बंधूंनो, 11:30 होत आले, अजूनही 2-4 मिनिटं कमी आहेत. कीर्तन यासाठी बंद केलं कारण अजून 2 कळवे आपले कीर्तनाचे तसेच आहे. गंमत अशी आहे की सकाळी ध्यान प्रार्थना वेळेवर पत्रिकेप्रमाणे कार्यक्रम झाले पाहिजे. कीर्तन केलं तर तुम्ही 12-1 वाजेपर्यंत बसू शकता हे मला माहीत आहे, पण वेळेची मर्यादा आहे. कारण गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यक्रम हे त्या तत्वप्रणालीनुसार चालतात. ध्यान होतं, प्रार्थना होतं, आणि म्हणून उद्या सकाळच्या ध्यानाला तुम्हाला यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विश्वव्यापक प्रेम करना ही हमारा धर्म है, सबसे मिलजुल कर विचरना ही हमारा कर्म है. असल्या प्रकारचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संतांचं विश्वव्यापक प्रेम आणि संतांची भक्ती
संतांचं समाजाशी असलेलं नातं एकंदरीत या भजनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आपण या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम समाप्त करूया. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी राष्ट्रवंदनेसाठी उभं राहावं. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्ष को दिल से प्यारा। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, निर्भय हो देश की माता मंगल ईर्षणाने, सत्यशील निर्मलासी विलोपजाने, सतुनि भूया देश की जनता जीवन सुख सजवाने, रंगरा पंडित बिहारी सबको सुख दिलवारे। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, दुष्ट हटे सारा देश कलंक मिटाने, सबके मन धन उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचर्य घर घर में बढ़ाने, सारा भारत है सिपाही शत्रु को हराने, टुकड़ा सबको भक्ति कराने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा। मी श्री गुरुदेव की म्हणेल, आपण भरदस्त आवाजात जय म्हणावं. श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो जी श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय. जय गुरु. एक मिनिट की सूचना, दोन खाली बसा, 2 मिनिट. सूचना आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं या ठिकाणी कॅलेंडर उपलब्ध आहे. श्री गुरुदेव दिनदर्शिका 2025 ची ज्या कोणाला लागत असेल 50 रुपये किंमत आहे, त्यांनी हे दिनदर्शिका घेऊन जावी. सूचना संपली. धन्यवाद. कृपया सर्वांनी हॅलो